माऊलींच्या पालखीसोबत जातात या सर्व वस्तू. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील शिस्त वाखाणण्याजोगी असते. याचंच एक उदाहरण म्हणजे कोटीघर अर्थात भांडार. या कोटीघरात महिनाभर चालणाऱ्या सोहळ्यादरम्यान माऊलींच्या नित्य उपचार, नैवेद्य, पूजेसाठी लागणाऱ्या हजारो वस्तू संस्थेकडून सोबत घेतल्या जातात. या वस्तूंमध्ये अगदी सुई दोऱ्यापासून सगळ्या मोठ्या वस्तूंचा समावेश असतो. पालखी रथासाठी लागणारी अवजारे, तंबूसाठी लागणारी साधने, सर्व किराणा साहित्यांचा समावेश यात येत असतो. पालखी सोहळ्याबरोबर जे लागणारं साहित्य आहे, किराणा माल झालं, भांडी, संपूर्ण आमच्याबरोबर 250 लोकांचा रोज स्वयंपाक केला जातो, सकाळ संध्याकाळ. त्याच्यासाठी लागणारी भांडी, गॅस सिलेंडर, शेगड्या, वेळ्या, काही जे संपूर्ण जे याला लागतं आपल्या संसाराला, तसा हा माऊलीचा संसार घेऊन आम्ही 32 दिवसांचा प्रवास करणार आहोत. यामध्ये संपूर्ण अद्ययावत आत्ता तयारी पूर्ण आहे. त्याच्यावर आमच्याबरोबर 3 ट्रक असतात, पोलीस व्हॅन असतात, रिक्षा असतात. आमचे विश्वस्त कमिटी आमच्याबरोबर मार्गदर्शनाला आम्हाला करत असते. त्याप्रमाणे आम्ही पुढचं दिशा करत असतो. त्यामध्ये आता मिक्सर आहेत, शेगडे आहेत, ग्राइंडर आहे, पूजा देवस्थानच्या जे आपण जे आम्ही कॅश मोजतो त्याच्या घागरी आहेत, पकवाज आहेत, विणा आहे, टाळ आहेत, जे भजनाला लागतात ते आहे, पूजा अर्चेचं संपूर्ण साहित्य आहेत. देणगी, भक्तांनी देणगी दिल्यानंतर त्याला फोटो, ज्ञानेश्वरी प्रसाद म्हणून दिली जाते, त्याची व्यवस्था आमची पूर्ण झालेली आहे. जे भोजन पट्ट्या असतात त्या मांडल्या जातात. तंबू, 15 तंबूची सगळी व्यवस्था अद्ययावत झालेली आहे. आमचे सेवक, मानकरी जे बरोबर असतात त्यांच्याकरता ही व्यवस्था आम्ही केलेली असते. आता आपण बघितलं, इथं हा जो संपूर्ण किराणा लागलाय हा पूर्ण आपला वारीचा किराणा आहे. इकून आपण आळंदी ते पंढरपूर, पंढरपूर ते आळंदी, या काळात आपल्याला जेवढा किराणा माल दरवर्षी लागतो त्याप्रमाणे आपण तो खरेदी केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण या काळात रोज आपण 2 टाइम स्वयंपाक करणार आहोत. स्वयंपाक साधारणतः सकाळी 250, 300, 400 लोकांचा असतो. संध्याकाळी तसाच स्वयंपाक असतो. देवाचा स्वयंपाक हा पूर्णपणे वेगळा असतो, सोहळ्यात असतो. त्यात पूर्णपणे सोहळ्यात स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला जातो. मग नंतर आपले जेवढे आपल्याबरोबर आहेत भाविक भक्त किंवा आपले सेवेकरी सगळे ते सगळे बसत असतात. यात आता तुम्ही बघितलं तसं एक किराणा म्हणजे हा एक प्रसादाचा भाग झाला. दुसरा भाग आमचा स्टेशनरीचा आहे, तो म्हणजे आमचा ऑफिसचा. त्यात म्हणजे परत इथं बघितलं तुम्ही की सगळ्या इथं सुई दोऱ्यापासून तर सगळ्या गोष्टी इथं आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत. रस्त्याने समजा आपलं पोतं जरी तिथं काही उचल काय झालं, धान्य हे झालं की आपण ते लगेच दामन म्हणा दोरीने आपण ते शिवू शकतो. म्हणजे सुईपासून मसाले वगैरे सगळे आपले बोर्ड, या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.